तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. कारण अंजली अर्णव आणि ईश्वरीला गुन्हेगार समजत असते. राकेशची जी अवस्था असते त्याला ईश्वरी जबाबदार आहे असं अंजलीचं म्हणणं असतं. त्यामुळे दोघांनाही खूप जास्त टेन्शन हे आलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीच्या समोर राकेशचं कारस्थान येणार आहे. कारण सिरियस पेशंट राकेश नसून एक दुसरीच व्यक्ती आहे या सत्याचा खुलासा होणार आहे. ते कसं काय? तर सिरियस पेशंटचे जे खरे नातेवाईक आहेत त्यांना ही बातमी मिळताच ते त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे शुभंकर हॉस्पिटलला आलेला असतो. त्याने अपघाताचा व्हिडिओ अर्णव ईश्वरीला दाखवताच अपघात हा राकेशचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा झाला आहे हे सत्य समोर आलेलं असतं. या सगळ्या गोष्टींचा खुलासा अर्णव ईश्वरी समोर झाल्यानंतर राकेश किती नीच पातळीला जाऊ शकतो स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी या गोष्टींची प्रचिती पुन्हा एकदा त्यांना आलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, चारी बाजूंचा विचार केल्यानंतर राकेशचं कारस्थान केवढं मोठं आहे ही गोष्ट अर्णवच्या लक्षात येते आणि तो आता राकेशवरती लक्ष ठेवून असतो. तेव्हा राकेश इथे आता डॉक्टरांना पैसे देत असतो. त्याने पैसे ह्या कारणासाठी दिलेले असतात की सिरियस पेशंट जो आहे ना तो राजेश पाटील असतो, पण नाव सांगताना सांगायचं राजेश भोसले म्हणून. राज शिर्केंना वाटलं पाहिजे की तो पेशंट मीच आहे, फक्त एवढाच त्यांचा गैरसमज करून ठेवायचा आहे. बाकी तुमची जी काही ट्रीटमेंट सुरू आहे ती तुम्ही सुरूच ठेवा असं आता राकेशने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता राकेश डॉक्टरांना पैसे देताना राकेशला अर्णव ईश्वरीने रंगेहात पकडून अंजलीच्या समोर उभं केलेलं असतं. तेव्हा राकेशला काहीही झालेलं नसतं, फक्त त्याच्या डोक्याला थोडंसं खरचटलेलं असतं. अशा रीतीने राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तिला वाटत असतं की ज्या माणसाचा अपघात झाला आहे तो माझा नवराच आहे आणि त्याची बातमी कळल्यानंतर की त्याची सर्जरी करावी लागणार आहे आणि सर्जरी करायच्या आधी तो कोमात गेला आहे ही गोष्ट समजल्यानंतर अंजली कोलॅप्स होते, तिला चक्कर येते आणि ती बेशुद्ध झाल्यानंतर तिची आता परिस्थिती हालाकीची झालेली असते. त्यानंतर इथे अंजली हिची डिलिव्हरी होणार असते. डॉक्टर म्हणतात की आपल्याला त्यांचं सिझरिंग करावं लागेल. कारण का? तर बाळ आणि त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे आपण त्यांची नॉर्मल डिलिव्हरी होईल याची वाट बघायला नको. ईश्वरी म्हणते, पण आता कुठे त्यांना 9वा महिना लागला आहे, अजून 9वा महिना पूर्ण पण झालेला नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात ते माहिती आहे आपल्याला, पण कसं आहे आता त्यांची अवस्था नाजूक आहे, त्यामुळे आपण नॉर्मल डिलिव्हरीची वाट नाही बघू शकत. बाळ आणि त्या दोघीसुद्धा धोक्यात येऊ शकतात. तेव्हा आपण काय करूया, त्यांना थोडा वेळ आपण बघू आणि त्यांचं सिझरिंग करून टाकू. त्यासाठी मला तुमच्या परमिशनची गरज आहे. काय तो एक निर्णय घ्या, आपण लगेचच इथे डिलिव्हरी करूया. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ताईचा आणि बाळाच्या जीवासाठी आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे. राकेश आता हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध आहे, तो पण आता कोमात गेला आहे, त्यामुळे ताईच्या बाबतीत आपल्यालाच काय तो व्यवस्थित निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ना डॉक्टर, प्लीज ते ताईसाठी करा, पण या सगळ्यामध्ये ताई आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण नाही झाला पाहिजे, प्लीज आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तेव्हा इथे आता बाळाची आणि ताईची काळजी घेता अर्णवने परवानगी दिलेली असते. तेव्हा डॉक्टरसुद्धा आपला 100% देतात आणि अंजली आणि बाळ दोघांचासुद्धा जीव वाचवतात. इथे अंजलीची सर्जरी झालेली असते आणि बाळ आणि अंजली दोघेही सुखरूप असतात. अंजलीची डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ छान जन्माला आले हे समजल्यानंतर तिची अवस्था थोडीशी बरी झालेली असते. कारण का? तिचा जीव इथे तिच्या नवऱ्यात अडकलेला असतो. पण आता बाळाची तिच्यावरती जबाबदारी आहे म्हटल्यानंतर तिने स्वतःला सावरलेलं असतं. सगळेजण बाळाला बघायला जातात,
पण जेव्हा अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजणं बाळाजवळ जातात तेव्हा अंजली म्हणते, 1 मिनिट, तुम्ही दोघांनी अजिबात माझ्या बाळाला हात लावायचा नाही. माझ्या बाळावरती तुमची सावलीसुद्धा पडता कामा नये. कारण का तर तुमच्यामुळे, तुमच्या दोघांमुळे माझ्या बाळाचे बाप हे खूप मोठ्या संकटात आहेत. मरणाच्या दारात उभे आहेत ते. आणि जर त्यांच्या जीवाला काही झालं ना तर मी तुम्हाला दोघांना कधीच माफ करणार नाही आहे चिंटू. मी आधीच तुला सांगितले, ह्या बाईला मी जेलमध्ये पाठवणार आहे. मी अजिबात तिची हायगाई करणार नाही, असं अंजली म्हणत असते. अशा रीतीने प्रेक्षकांनो आता सगळ्या गोष्टी या समोर असतात. ईश्वरी तिला सांगत असते की मी काही नाही केले, तरीसुद्धा अंजली काही तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसते. आणि फायनली काय होतं तर इथे अंजली त्यांना ठणकावून सांगते की माझ्या बाळाजवळ यायचं नाही. तरीसुद्धा अंजलीला त्रास होऊ नये म्हणून अर्णव आणि ईश्वरी दोघेही बाजूला जातात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ताईने तर बाळाला बघूसुद्धा दिलं नाही, हातसुद्धा लावू दिला नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मामाला बाळाला बघायचं आहे ना, चला आपण बघूया. अर्णव म्हणतो, कसं? ईश्वरी म्हणते, असं. ते दोघेजणं आता डॉक्टरांचे जे काही वरते जॅकेट असतात ते घालतात, तोंडाला मास्क लावतात आणि डोक्याला एक टोपी असते जी सर्जरीसाठी वापरलेली असते, तशी टोपी असते. तेव्हा ते दोघेजणं अंजलीला ओळखू नये अशा गेटअपमध्ये गेलेले असतात. आणि मग दोघेजणं जातात बाळाची आणि तिची चौकशी करायच्या निमित्ताने बाळालासुद्धा हातामध्ये घेतात आणि त्यांना डोळे भरून बघतात. त्यामुळे इथे अर्णवच्या डोळ्यातून टचकन पाणी चाललेलं असतं, इतका त्याला आनंद झालेला असतो. आणि अंजलीला आहे ना मुलगी झालेली असते. अंजलीला मुलगी झालेली असते तर अर्णवला त्याच्या आजीला असं वाटत असतं की अंजलीच्या पोटी माझ्या मुलीने सात्विकाने जन्म घेतला की काय, असं तिला आता वाटत असतं. तेव्हा अर्णव त्या मुलीला बघण्यासाठी खूपच जास्त डेस्पेरेट झालेला असतो. कधी एकदा त्या मुलीला बघतोय असं त्याला वाटत असतं. आणि शेवटीला तो त्या मुलीला हातामध्ये घेतो तेव्हा त्याला असं वाटतं, खरंच असं असतं का? माझ्या ताईच्या पोटी आईने जन्म घेतला असेल आणि मुलगीच झाली, कदाचित असूही शकतं. आणि तो आता डोळे भरून त्या मुलीला असं समजत असतो की ही जणू काही माझी आईच आहे जिने पुनर्जन्म घेतला आहे. आणि तो तिला डोळे भरून बघत असतो. त्यानंतर मुलीला पाळण्यामध्ये ठेवून अर्णव तिथून बाहेर पडतो. ईश्वरीसुद्धा बाहेर पडते. ईश्वरी म्हणते, सर कसं वाटलं तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, इतक्या कठीण प्रसंगातून सुद्धा तू माझा विचार करतेस. स्वतःवरती ताई नको नको ते आरोप करते, तुला घालून पाळून बोलते, तुला वाटेल तसं बोलते. पण जेव्हा वेळ माझी येते ना तेव्हा तू मात्र शांतपणे विचार करतेस आणि मला बरं वाटावं म्हणून मार्ग काढतेस. खरंच तू प्रत्येकाचा विचार करतेस, पण आता इथे तुझा विचार कुणीच करत नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, दादा काय झालं? अरे आता काय झालं? ताई परत काही बोलली का? तेव्हा अर्णव म्हणतो, काही नाही, आम्ही मुलीला बघितलं, बाळाला बघितलं, बाळ खूप गोड आहे, त्याच्याबद्दलच बोलतोय. तेव्हा आकाशला मात्र वाईट वाटत असतं. आकाश म्हणत असतो की ताई ज्या पद्धतीने तुमच्या दोघांबरोबर वागते ना ते मला अजिबात पटत नाही आहे दादा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, हे बघ आकाश, तू आमच्यासाठी वाईट वाटून घेऊ नको. ताईचं काय झालं आहे माहिती आहे का तुला? ताईचा गैरसमज झाला आहे. राकेशच्या बाबतीत जे काही घडतं आहे त्यासाठी ती आम्हाला जबाबदार ठरवते, बाकी काही नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता एक घटना घडलेली असते. तर काय होतं, त्या ठिकाणी फिजिओथेरपिस्टकडे संजय काकांची अपॉइंटमेंट असते. त्यामुळे इथे शुभंकर, त्याचबरोबर सुप्रिया आणि संजय काका त्याच हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. आणि तिथे आता अपॉइंटमेंट असल्यामुळे संजय काकासुद्धा आलेले असतात. तेव्हा तिथे शुभंकरची, अर्णवची आणि ईश्वरीची भेट होते. तेव्हा सुप्रिया शुभंकरची अर्णवबरोबर ओळख करून देते. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, हा शुभंकर आहे, आमच्या इथे आमच्याबरोबरच राहत होता. इंदोरमध्ये असताना आम्ही शेजारीच राहत होतो. तेव्हा इथे अर्णवसुद्धा त्याला भेटतो. त्यानंतर इथे अर्णव आणि सगळेजण टेन्शनमध्ये असतात. ते म्हणतात की काय झालं? तर इथे राकेशचा अपघात झाला आहे आणि खूप सिरियस आहे तो, खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे असं म्हणणं आहे त्यांचं. तेव्हा इथे आता लगेच शुभंकर म्हणतो, हो मी पण येताना मला उशीर झाला, कारण एक खूप मोठा अपघात घडला. म्हणजे त्या माणसाला आहे ना खूप जास्त लागले, खूप सिरियस आहे तो. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो की तुम्हाला कसं माहीत? कारण मी येताना खूप ट्रॅफिक जाम झालं होतं जेव्हा तो अपघात घडला होता. कारण कसं आहे, त्या माणसाला जेव्हा लागलं ना
तेव्हा मी बघितलं. त्याचा व्हिडिओसुद्धा मी तयार केला आहे गाडीमधून. त्या माणसाला घेऊन जातानाचा व्हिडिओ मी स्वतः तयार केला आहे. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो, "तो व्हिडिओ असेल का तुझ्याकडे? जरा बघू." तेव्हा ईश्वरी म्हणते की "शुभंकर, दाखव ना, तो व्हिडिओ दाखव." तेव्हा शुभंकर व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ बघितल्यानंतर अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण प्रेक्षकांनो कसं आहे, ज्या टेम्पोचा नंबर त्या 2 माणसांनी सांगितलेला असतो ना, तो अर्धवट असतो आणि तो टेम्पो गेलेला असतो निघून. राकेशला इथे धक्का देऊन तो टेम्पो जेव्हा फास्टमध्ये जात असतो, तेव्हा पुढे जाऊन त्याच टेम्पोमुळे एका दुसऱ्या माणसाचा खरोखर खूप मोठा अपघात झालेला असतो आणि लकीली त्या माणसाचं नावसुद्धा राजेश असतं. तेव्हा इथे आता राज शिर्केंचा गैरसमज व्हावा, तेव्हा इथे राकेशने डॉक्टरांना फक्त आता राजेश असं नाव घ्यायचं. त्याचं आडनाव हे पाटील आहे, कुणालाही सांगायचं नाही. सांगताना सांगायचं की तो राजेश भोसले आहे. तुम्ही फक्त राजेश नाव घ्या असं त्याने सांगितलेलं असतं आणि राज शिर्के लोकांना इथे गुंतवून ठेवा. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने तो व्हिडिओ बघितल्यानंतर अर्णव म्हणतो, "हा तर राजेश नाही आहे. हा राजेश नाहीच आहे. हा तर वेगळाच कुणीतरी माणूस आहे." तेव्हा शुभंकर म्हणतो, "पण अपघात तर याच माणसाचा झाला आहे. बाकी कुणाचाही सिरियस अपघात झालेला नाही आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "एक काम करा, ही बातमी आहे ना लवकरात लवकर सगळीकडे पसरली पाहिजे. याच्या खऱ्या नातेवाईकांना कळलं पाहिजे की या माणसाचा अपघात झाला आहे." तेव्हा तो व्हिडिओ आता मीडियापर्यंत अर्णव पोचवतो आणि म्हणतो की मीडियामध्ये लवकरात लवकर ही बातमी सगळीकडे सर्क्युलेट करा की या माणसाचा खरा अपघात झालेला आहे. त्याच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे, अशी तरतूद करा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मीडियापर्यंत ती माहिती गेल्यानंतर अर्णवने बातमी द्यायला सांगितले म्हणजे सगळ्या चॅनलला, सोशल मीडियाला सुद्धा ती बातमी आता टाकली जाते. तेव्हा जो राजेश पाटील, जो खरा इथे सिरियस पेशंट आहे, त्याच्या घरच्या लोकांपर्यंत ही माहिती पोचलेली असते. त्या लोकांना माहिती पोचताच KP हॉस्पिटलमध्ये ते लोकं आता पोचलेले असतात आणि "कुठे आहे? कुठे आहे माझा नवरा कुठे आहे?" असं ती बाई आता म्हणत येते. त्यांचे नातेवाईक आलेले असतात. तर जी बातमी आम्ही बघितली, आमच्या पेशंटला इथेच ॲडमिट केलं असं कळलं. तेव्हा अर्णव म्हणतो, "तो बघा, तो आहे का तुमचा पेशंट? ICUमध्ये आहे." तर पेशंटचं नाव काय आहे? तर राजेश पाटील हे नाव आहे. हे तेव्हा बाहेर पडतं. तेव्हा अर्णव म्हणतो, "बघा, आपण फक्त राजेश ऐकलं, पण राजेश भोसले आहे की दुसरं कोण आहे हे आत्तापर्यंत कळलंच नव्हतं. म्हणजे याच्यामध्ये डॉक्टरांची सुद्धा चुकी आहे की आपल्याला पूर्ण नाव तर सांगितलंच नाही आहे." तेव्हा डॉक्टर म्हणतात की "आमचा फक्त गैरसमज झाला. आम्हाला कल्पना नव्हती की तो तुमचा पेशंट नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही बोलू नका. आमचा छोटासा गैरसमज झाला." तेव्हा डॉक्टरांना अर्णव म्हणतो, "पण हा खूप मोठा गैरसमज आहे. तुम्हाला माहिती आहे या गोष्टीमुळे आमच्या ताईला किती त्रास झाला आहे. मग राजेश भोसले कुठे आहे? राजेश भोसलेला इथे आणा." ही बातमी आता राजेशपर्यंत म्हणजे राकेशपर्यंत पोचलेली असते की आपलं भांडं आता फुटलं आहे. खरे पेशंट आता जे आहेत त्यांचे रिलेटिव्ह हॉस्पिटलला पोचलेले आहेत. त्यामुळे आता माझं भांडं फुटलं आहे. डॉक्टरांनी फक्त तोंड उघडायला नको. म्हणून इथे आता राकेश येतो आणि हळूच डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलेला असतो. त्याने खोट्या पट्ट्या वगैरे डोक्याला करायला सांगितलेल्या असतात आणि तो डॉक्टरांना त्यांच्या कामाचे पैसे देतो आणि म्हणतो, "फक्त तोंड उघडू नका. जी काही मदत केली त्यासाठी थँक्यू. हे तुमचे कामाचे पैसे घ्या. फक्त नावाचा तुम्हाला गोंधळ करायला सांगितला होता, त्याचे हे पैसे." तेव्हा इथे अर्णव आता डॉक्टरांना पैसे देताना राजेशला बघतो आणि त्याला रंगेहात पकडून बाहेर घेऊन येतो. तेव्हा डॉक्टरांना म्हणतो की "डॉक्टर, तुमचं लायसन्स रद्द होऊ नये. तुमच्या हॉस्पिटलचं रेप्युटेशन हे टिकून राहावं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या ताईच्या समोर चला आणि सत्य सांगा." तेव्हा डॉक्टर येतात आणि अंजलीला म्हणत असतात की "हे बघा, आम्हाला माफ करा. आमचा गैरसमज झाला होता. पेशंटचं नाव राजेश पाटील होतं, राजेश भोसले नाही. आणि तो पेशंट तुमचा नव्हता, कुणीतरी वेगळाच पेशंट होता आणि तुमचा पेशंट हा आहे आणि त्यांना फक्त थोडंसं खरचटलं होतं. त्यांना काही जास्त लागलं नव्हतं आणि ते अगदी व्यवस्थित आहेत, तुमच्या समोर आहेत. त्यामुळे ज्या पेशंटसाठी तुम्ही सगळेजण काळजीत होता, तो तुमचा पेशंट नसून कुणीतरी वेगळाच पेशंट आहे." असं आता डॉक्टर अंजलीच्या समोर खुलासा करतात. तेव्हा इथे आता अंजलीला समजतं की याचा अर्थ आपण ज्याला गुन्हेगार समजतोय अर्णव ईश्वरीला, त्यांची या सगळ्यामध्ये काही चुकी नव्हती आणि तिने उगाचच हॉस्पिटल डोक्यावरती घेतलेलं असतं. आणि अर्णवने
अपघाताचा व्हिडिओ दाखवलेला असतो, ज्याच्यामध्ये राकेश नसून एक वेगळाच माणूस असतो आणि ही गोष्ट ईश्वरी ही आता अंजलीला दाखवते. तेव्हा अंजली तोंडावरती पडलेली असते आणि अर्णव म्हणतो की ताई, राकेश डॉक्टरांना पैसे देत होता, त्याने नावाचं कन्फ्युजन करायला सांगितलं होतं आणि आपल्यासमोर तो राजेश भोसले आहे असं फक्त आणायला सांगितलं होतं आणि डॉक्टरांना तोंड बंद ठेवण्याचे त्याने पैसे दिले होते विचारत्याला. अशा रीतीने प्रेक्षकांनो, राकेशचा आता जो काही हा खोटाडेपणा असतो तो अर्णव ईश्वरीने अंजलीच्या समोर पुराव्यांसहित आणलेला असतो.